आदरणीय व्यासपीठ, या गावाशी माझ्या पिढ्या या गावात राहिल्या आहेत। व्यासपीठावर बसलेले सगळे शिक्षक हे माझ्या वडिलांचे अतिशय जिवलग मित्र, पण काळ पूर्वीचा होता। आता तू सांगितल्याप्रमाणे वडील शिक्षकांना भेटले की सांगायचे बदडा मारा, पण सुधारला पाहिजे। आज सांगताना मात्र सांगतायत एकुलतं एक आहे, हात लावू नका। बिघडलं तर चालेल, पैसा भरपूर कमवून ठेवलेला आहे, काही चिंता नाहीये। पहिले व्हायचं असं की मामा मारायचे, काका मारायचे, गावातले लोक सुद्धा सुधारला पाहिजे लेकरू म्हणून मारायचे आणि कुणी काही बोलायचं नाही। आता मामानी रागावलं लेकराला तरी आईला राग येतोय। हो, श्रीरंगांना एवढे मारायचे की आम्ही दर्ग्यात जाऊन चिंचा पाडत तिथे खेळत बसायचो। ते आम्हाला तिथून धरून उचलून आणायचे आणि पुन्हा मारायचे। बर, घरच्यांना सांगितलं आम्हाला निटुरे सरांनी मारलेत म्हणून, काय उल्लेख सारखा येतो माहित नाही। नाही, पण आमचे सर खूप चांगले पण शिकवायचे, हे पण महत्वाचं। आणि त्यांना वाटायचं की एवढा जीव तोडून शिकवल्यावर सुद्धा का बरं येत नाहीये म्हणून मारायचे। त्यामुळं सगळेजण आम्हाला एकच धाक असायचा। आजही आम्हाला कोणतेही सर भेटले की जोड्या सगळं आम्ही पाया पडतो, आम्हाला तो सन्मान वाटतो। कधी कधी लक्ष्मण गुरुजी मला पाया पडू देत नाही। तुम्ही आता मोठे झालात, म्हणलं गुरुजी हा शब्द वापरायला लागलात तर आम्हाला लाज वाटायला लागेल आमची, असं नका म्हणू, आम्हाला पाया पडू द्यात जा तुमच्या। आणि ही सहजता आमच्या पिढीमध्ये अजून आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे। कोरोनाच्या नंतर विद्यार्थी किती बदललेत सर, तुम्हाला काय सांगू। कोरोनाच्या नंतर आता फक्त आमच्या खांद्यावर हात टाकायचं बाकी राहिलंय आणि सर तंबाखू आहे का जरा एवढं विचारायचं बाकी राहिलंय। एवढा बदल कोरोनाच्या नंतर झालाय विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकामध्ये पण खूप बदल झालाय। पण मला माझ्या गावाची आठवण नेहमीच येते। मी गावाबद्दल थोडंसं लिहिलंय, जरा शक्य असल्यास लक्ष देऊन ऐका, गुरुजनांना पण विनंती। मदनानंदाच्या भूमीला माझ चालतच नाही, मदनानंदाच्या भूमीला माझ चालतच नाही। इथे हवा साधेपणा, साज चालतच नाही। इथे हवेल्या बांधाया कुणी धजतच नाही। तपस्व्याच्या या भूमीला माझ चालतच नाही। सदानंद मदनानंद ग्रामदैवत हनुमान, नंदू महाराज समाधिस्थ ताज चालतच नाही। मोहरमाचा सण मोठा, आई भेटते लेकाला। मी अनेकदा मोहरमाला आलोय, तुमच्यापैकी किती जण आलेत मला माहित नाही, मी अनेकदा येतो। मोहरमाच्या सण मोठा, आई भेटते लेकाला। दुजा भाव जातीपात नाथ मानतच नाही। माझ्या गावाच्या जत्रेचा काय आनंद सोहळा, माझ्या गावाच्या जत्रेचा काय आनंद सोहळा। दुकानांच्या कुस्तीचा किती वर्णू मी आनंद, मनी मावतच नाही। माझ्या गावाच्या पोथीत वाचकांची मोठी यादी, माझ्या गावाच्या पोथीत वाचकांची मोठी यादी। तुमच्यापैकी अनेकांचे वडील आहेत जे मुक्ताचे वडील माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र आणि वाचनामध्ये पण खूप छान, कीर्तनामध्ये पण सर खूप छान। आजही मला कधी कधी आठवण आली की सरांसारखं बोलता येतं का आपल्याला, असं वाटतं कधी कधी आणि नंतर लक्षात येतं खरंच येत नाही अजून। पोथीत वाचकांची मोठी यादी, मी नावं सांगत नाही पण माझे वडील भले भले म्हणायचे, खुश झाले की पोथीमध्ये। काही जण म्हणायचे आण म्हणले महाराज इथे काय हुलालय, असं पद्धतीचा हाक असायची। आणि वेगवेगळे लोक अशा वेगळ्या पद्धतीनं साज संगारात करायचे। माझा किशोर मित्र आला नाहीये, त्याचे वडील खूप छान पोथी वाचन। माझ्या गावाच्या पोथीत वाचकांची मोठी यादी, अर्थ सांगण्याची गोडी, शब्द मावतच नाही। येळवस सणादिशी आम्ही शेती गेलो। येळवशीचा सण आपल्या गावाकडे मोठाच। येळवस सणादिशी आम्ही शेती गेलो। भजी आंबील उंड्याचा नैवेद्यही दाखवलो। तेव्हा जितके खायचो आता सोसवत नाही। पानंदीच्या रस्त्यानी शेताकडे पायी गेलो, पानंदीच्या रस्त्यानी शेताकडे पायी गेलो। काटे टोचले पायाला त्याचे दुःख झाले नाही। काटे टोचायचे ते आम्ही घरी येऊन काढत बसायचो, काढायचो। तिथे गुळ आणि थोडीसं तूप लावायचं, थोडंसं लावायचं, थोडंसं खायचं, ते काही त्रास व्हायचाच नाही त्याचा। शाळेसाठी ड्रेस आम्हा कधी मिळालाच नाही।
मला वाटत होतं आज पुन्हा एकदा ते आपण शिवून घ्यावं का चांगल्या दर्जाचं आणि घेऊन घ्यावं का, तेव्हा मिळालं नव्हतं. पण म्हणलं खूपच लहान वाटतो नाही का आपण, म्हणून म्हणलं नको. शाळेसाठी ड्रेस आम्हा कधी मिळायाचा नाही, पायामध्ये पायतान कधी असायाचे नाही. खरी गरिबीच होती, खरी गरिबीच होती, तरी रडलो नाही. जिल्हा परिषदेची शाळा तरी उंची आकाशाची. आमची शाळा लहान, अगदी जिल्हा परिषदेची 7वी पर्यंत. कोकणे गुरुजी होते, पात्रे गुरुजी होते. मला खूप आठवण येते यांची. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत किंवा मला माहित नाही कुठे आहेत. सूर्यवंशी गुरुजी, शिंदे गुरुजी, ज्ञानबा गुरुजी, माझ्या वडिलांचे लाडके मित्र आणि आमचेही आदरणीय लक्ष्मण गुरुजी. जिल्हा परिषदेची शाळा तरी उंची आकाशाची, गुरुजनांच्या नावाची यादी संपतच नाही. अभ्यासाची, नाटकांची, गोडी कथा कवितांची. मी त्यांनी छान उल्लेख केला. सरांना काय हाऊस असायची माहिती नाही. काम संपल्यावर घरी जायचं, आपल्या आपल्या पगार तर व्यवस्थित मिळणार होता, पण लालाला शिवाजी करायचंच करायचं. अशोक लाला शिवाजी शोधतो, दुसरा कोणी शोधत नाही. बरं, गावातले लोक लालाला कसं शिवाजी करायचं, म्हणजे लाला शिवाजी चांगला दिसतो आणि असा उत्साह असायचा. आणि किती नाटकात काम केलोय आम्ही, खरंच सांगू. गावात लोक 10 रुपये, अशोक देशपांडे 10 रुपये, आणि असा उत्साह वाटायचा 10 रुपये. आणि मोठ्यानं नाव पुकारवायचं बाळांनो, तुम्हाला नाही कळणारे आनंद. अभ्यासाची, नाटकांची, गोडी कथा कवितांची मनी खंत थोडी आहे, परत फेड होत नाही. या गावासाठी काहीतरी वेगळं करावं असं निश्चित चाललंय आमच्या सगळ्या मनामध्ये. माझी मदनानंद शाळा माझे आनंदी जीवन, माझी मदनानंद शाळा माझे आनंदी जीवन. एक दिस जात नाही येते रोजची आठवण. आज सर्वात जास्त जर कुणी बोलला असेल तर शकू बोलली. कारण जेव्हा शब्द व्यक्तच होत नाही तेव्हा अश्रू कामाला येतात. बहीणबाई थँक्यू. आम्ही सरांच्या घरी जायचो, वैभवनं सांगितलंच, पहाटे जायचो. आमच्या सरांनी आम्हाला एकदा सुद्धा म्हणलं नाही की फुकटमध्ये तुम्ही माझ्या घरी येता शिकता. सरांच्या घरी छोटी टीव्ही आली होती आणि आम्ही बघायला जायचो कधीतरी. सरांची आई म्हणायच्या, आज पाहुणे येणार आहेत, आज नका येऊ. सर म्हणायचे, छोटी टीव्ही घेतली आहे तर मोठेपणा दाखवतात असं म्हणतील, असं म्हणू नको माझ्या लेकरांना. आम्हाला विद्यार्थी म्हणून कधी ट्रीटच झालं नाही. त्यामुळं माझी मदनानंद शाळा माझे आनंदी जीवन. एक दिस जात नाही येते रोजची आठवण. इथं बसलेले सगळे शिक्षक, चेंडकापुरे सर आहेत, आमचे आहेत, माझे चेंडकापुरे सर इथेच आहेत, ऐकतायत पण. आणि सर्वात जास्त लक्ष देऊन कदाचित ते शिक्षक माझे ऐकत असतील जे उपस्थित नाहीये तिथे. गरड सर आहेत, हालसीकर सर आहेत, निटोरे सर आहेत, थोरात सर आहेत, मुळे सर आहेत, कावळे सर आहेत. खूप मोठी यादी आहे आणि या सगळ्यांची आठवण दररोज येते. आजही माझ्या गुरुजींचा धाक वाटतो मनाला, आजही माझ्या गुरुजींचा धाक वाटतो मनाला. मान झुकते समोर, हात स्पर्शतो पायाला. असे पवित्र शिक्षक, असे दिव्य मूर्तिकार, असे पवित्र शिक्षक, असे दिव्य मूर्तिकार आम्हा विद्यार्थ्यांच्यासाठी दिला जीवन आधार. किती वर्णू गुण त्यांचे, किती वर्णू हो महती. अशोकाची वाणी पहा इथे थांबतच नाही. माझ्या गावाच्या शाळेची महती जेवढी सांगावी तेवढी कमी आहे. निश्चितच आज या प्रस्तावनेच्या माध्यमातून मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की आपण सगळेजण जोडले राहू. आपल्या सगळ्यात मोठी श्रीमंती काय असणार आहे माहितीये बहीणबाई? आपण म्हातारपणी जेव्हा गप्पा मारू आणि आपले नातवंड जेव्हा म्हणतील की हे अशी मैत्री असावी, अशी मैत्री असावी. आजचे मित्र फक्त व्हॉट्सअप मित्र झाले, काहीच फायदा नाही. 2000 मित्र आहेत, एकमेकांसोबत एक जण पण नाही. त्यामुळे एक नवा आदर्श, एक नवा पायंडा आम्ही सगळेजण पाडावा अशा विचारधारेत आपण राहूया, या पवित्रतेत पण राहूया. माझी ओळख, मी नाशिकला असतो. अशोक रामराव देशपांडे, रामराव देशपांडेंचा लहान मुलगा. नाशिकला आमच्या 2 प्रीस्कूल आहेत, शाळा आहेत 2. दोन्ही शाळा स्वतःच्या जागेत आहेत, क्लासेस पण आहेत.
आता मी फ्री महसूस करतो स्वतःला, कारण माझा मोठा मुलगा 10वी नंतर 8वी 9वी शिकवायला लागलाय आणि आता त्याला 6 वर्षापासून तो शिकवतो, छान शिकवतोय. त्यामुळे एकीकडे इंजिनिअरिंग चालू आहे, दुसरीकडे शिकवणं चालू आहे. शाळा सांभाळायला बायको खूप छान मदत करते. बायकोचे मनापासून धन्यवाद, कारण इथे मी आज येऊ शकलोय, 4 दिवस मजा करतोय, ते ती तिथं शाळा छान सांभाळते म्हणून करतोय. त्यामुळे या लोकांनी मला जरा जबाबदारीतून मुक्त केलंय आणि छान रामकथेसाठी, भागवत कथेसाठी बाहेर पाठवलंय. माझी छोटी मुलगी भक्ती, तिचं नाव, मुलाचं वेदांत. भक्ती आता 12वीला आहे. संस्कृतमध्ये अप्रतिम आहे, 100 पैकी 99 कधी पडत नाही तिला. आणि 12वीचा पण अभ्यास छान चालू आहे. आणि माझं कुटुंब सगळं मोठं आहे. तुम्हाला माहिती आहे, माझ्या भावाचा मुलगा इथे उभा आहे, पवन, प्रदीप भाऊचा. तोही तलाठी आहे आणि खूप मोठं कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये आपण सगळेजण सोबत राहावं अशी तुमच्या सर्वांसमोर प्रार्थना करतो. गुरुजनांना तसेच आशीर्वाद द्यावेत अशी आशा व्यक्त करतो. आणि मी माझे 2 शब्द, जे खरंच 2 शब्द नव्हते, थोडे जास्त झाले होते, ते थांबवतो. धन्यवाद.